ज्या प्रकारे संपूर्ण महाराष्ट्र बिग बॉस मराठी सीझन 5 ची वाट बघते ना, त्याच पद्धतीने मी देखील खूप दिवसांपासून आतुरतेने वाट बघतोय की बिग बॉस मराठी सीझन 5 कधी सुरू होणार आहे. आणि त्या दृष्टिकोनातून जे काही अपडेट्स आपल्यासमोर आले होते ते तुमच्यासमोर आणायचा प्रयत्न मी केला होता. पण त्याच काहीतरी गोष्टी त्यांचा जे मेकर्स आहेत आणि त्यांच्यामध्ये काही ना काहीतरी गडबड झालेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला काही ना काही न्यूज येईनाच असं झालेलं आहे सध्या. आणि आज आपण नेमकं बिग बॉस मराठी सीझन 5 चं घोडं अडलंय कुठं यावरच बोलणार आहोत. त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण की तुमचं एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोटिवेट करत असतं. आणि बिग बॉस OTT सीझन 3 बघत असाल तर त्याच्या देखील रिव्ह्यूज, त्याचे देखील व्हिडिओज टाकायचा प्रयत्न मी करत आहे. त्याचं चॅनल देखील मी तुम्हाला खाली लिंक मधून देत आहे. तर मित्रांनो, पुढे आता मुद्द्याकडे वळूया. मुद्दा असा आहे की बिग बॉस मराठी सीझन 5 चं घोडं नेमकं अडलंय कुठं. तर घोडं अडलंय ह्या बिग बॉस OTT मुळे. आणि बिग बॉस OTTचा प्रॉब्लेम असा झालेला आहे की हा अचानकच आता सुरू झाला मध्येच. म्हणजे बिग बॉस मराठी सीझन 5 चा सर्वात पहिले प्रोमो आला, त्यानंतर 2 दिवसांनी लगेच OTTचा आपला प्रोमो आला, OTTचा लगेच लॉन्च डेट आली, तो लॉन्च देखील झाला. आणि आता सध्या एवढी जास्त चर्चा बिग बॉस OTT सीझन 3 ची चालू आहे ना, त्यांनी संपूर्ण जे गणित आहेत ना ते कुठे ना कुठेतरी बिघडलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की OTT सीझन 3 हा 1.5 महिन्याचा असतो, पण कुठे ना कुठेतरी हे जे मेकर्स आहेत ना हे त्याचे ड्युरेशन वाढवायचा प्रयत्न करणार आहेत असं आपल्याला समजतंय. की हा जो रेग्युलर आपला सीझन असतो 90 दिवसांचा, त्याच दृष्टिकोनातून बिग बॉस OTT सीझन देखील 90 दिवस 80 दिवस खेचायचा प्रयत्न यावर्षी होण्याचा प्रयत्न करत आहेत ते लोक. आणि त्याच दृष्टिकोनातून यावर्षी मोबाईल देखील तिकडे अलाउड केलेला आहे. या संपूर्ण गोष्टी तिकडे झालेल्या आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी, जे आपले रितेश भाऊ आहेत, रितेश भाऊचे कुठल्या तरी मूवीचं त्यांचं काम चालू आहे, ते कुठं ना कुठं कंटिन्युअसली शूटिंग वगैरे चालू आहे. आणि त्यांची आता एक मूवी देखील आली, त्याचे देखील प्रमोशनचं त्यांचं काम चालू आहे. ह्याच दृष्टिकोनातून संपूर्ण जे बिग बॉस मराठी सीझन 5 चं जे गणित आहे ना ते पूर्णपणे डगमगलेलं आहे. आता आजच्या व्हिडिओमध्ये मी तर तुम्हाला काही तारीख वगैरे सांगणार नाही, कधी येईल काय येईल ते आता देवाच्या भरोश्यावर आज आपण ठेवूया. आणि आपल्याला जेव्हा कधी अपडेट येईल त्या टायमाला मी आता तुम्हाला सांगेल. कारण की असं कसं होतं माहिती आहे का, जे तिकडे काम करतात ते लोक जे आपल्याला अपडेट्स देतात किंवा युट्यूबवर ज्या न्यूज फिरतात त्या न्यूज या कधी कुठल्या ना कुठल्या कारणाने या फेल ठरत आहेत. तर आता आपण इथून पुढे काही करणार नाही, ज्या ऑफिशियल डेट येईल त्या डेटला आपण तुमच्यासमोर येणार आहोत आणि तेव्हा तुम्हाला सगळे अपडेट देणार आहोत. तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा, कारण की आपण यावर्षी बिग बॉस बद्दल व्हिडिओ टाकून पूर्णपणे गाजवणार आहोत सगळ्या गोष्टी. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.